बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत। राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला। यूपीएच्या काळात गृहमंत्रीच लाल चौकामध्ये जायला घाबरायचे तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील याची कल्पना न केलेली बरी, असं म्हणत आजच्या कार्यकाळात लाल चौकात कोणीही जाऊ शकत असल्याचा दावा ठाकूर यांनी केलेला आहे। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे। तर मोदींच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या नव्याने होणाऱ्या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सेमीकंडक्टर चिप बनवणाऱ्या कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली आहे। भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचा दर्जा आणि गुणवत्ता जागतिक दर्जाची असेल असं मोदींनी म्हटले आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर आज उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांसह इतर मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात ही भेट घेणार आहे। भाजपचे मुरजी पटेल हे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। तर ही जागा शिवसेनेला सुटण्याची दाट शक्यता असताना मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात महिलांनी आंदोलन सुरू केलं। तर या आंदोलनाला आमदार दादाराव केचे यांनी भेट दिली असून तात्काळ शक्य अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केलेली आहे। रिझर्व्ह बँकेने मंगळवारी ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेवर एकत्रित 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन आणि व्याज दरासंदर्भात काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलेला आहे। शिक्षकांना निलंबित करण्याआधी त्यांना नोटीस देणं बंधनकारक असणार आहे। शिक्षण संस्थांना त्यांना 3 महिने आधी नोटीस द्यावी लागणार असल्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत। 10 ते 14 सप्टेंबरच्या दरम्यान होणारी नौदलातील बिगर सैनिक कर्मचाऱ्यांसाठीची होणारी प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली। तांत्रिक आणि प्रशासकीय कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं नौदलाने स्पष्ट केलं। राज्य सरकारला महत्वाकांक्षी 3 रस्ते प्रकल्प गुंडाळून ठेवण्याची वेळ आल्याची चर्चा आहे। तिन्ही रेल्वे मार्गाची कामं थांबवण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर आली आहे। तब्बल 1.25 लाख कोटींची गुंतवणूक असलेले प्रकल्प संकटात सापडलेले आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 14 रस्ते बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान संध्याकाळी 5 वाजल्यानंतर हे रस्ते बंद करण्यात येणार आहे। ऑक्टोबरमध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल होणार आहेत। सध्या असलेल्या बसपैकी अनेक बस या खिळखिळ्या झाल्यानं नव्या बस दाखल होणार आहेत। राज्यातील अनेक भागामध्ये हवामान विभागाच्या वतीनं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या मुंबईमध्ये 40,000पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनं धावत आहेत। मुंबईकरांची सध्या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती वाढत असल्याचं चित्र आहे। काही वर्षात चार्जिंग पॉइंट वाढवल्यापासून मुंबईकरांचा कल ई वाहनांकडे वाढताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।